कारण सरकारकडून आता मैदान खाली करण्याचं सांगण्यात आलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहात, काय तुमची मी खरं तर पाठिंबा देण्यापेक्षा मी एक मराठा सेवक आहे आणि माझे भाऊ ज्या पद्धतीनं किंवा ज्या वेळेसपासून हे सगळी मराठा आरक्षणाची लढाई आहे त्याच्यात कुठं ना कुठं खारीचा वाटा म्हणून त्यांचा सहभाग असायचा, त्याच पद्धतीनं मी देखील इथं सहभाग नोंदवण्यासाठी आलेलो आहे आणि जी भूमिका असेल सगळ्या समाजाची मनोजदादांची या भूमिकेत मी असणार आहे आणि 3:30 वाजता एक सुनावणी आहे, त्यात नक्कीच ह्या आंदोलनाचा उपोषणाचा कालावधी वाढून मिळेल अशी अपेक्षा आहे आणि तो मिळालाच पाहिजे. आता पुढची दिशा कशी असणार आहे? कारण मनोजदादा आता मैदान सोडायला तयार नाही, कोर्ट सांगताय 3 वाजेपर्यंत मैदान खाली करा, मुंबई खाली करा. मनोजदादा जो आदेश देतील, मनोजदादा जे सूचना देतील त्याचं पालन करणे हे सगळ्यांचं काम आहे आणि त्याची वाट फक्त बघण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही. नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहेत आता जोपर्यंत मनोजदादा आम्हाला सांगत नाही तोपर्यंत मैदान सोडणार नसल्याची प्रतिक्रिया जी आहे ती देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून देखील मराठा स्वयंसेवक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, कुठून आले? नमस्कार, मी चेतन चव्हाण, मी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथून आलो आहे. मला काही गोष्टी सांगायच्या आहेत की जसं काल कोर्टाने सांगितलं काही नियमांचे आम्ही उल्लंघन केले. माझी खरंच कळकळीची विनंती आहे की आमच्या जे मराठा आंदोलनाबद्दल जे फेक निगेटिव्ह आहेत त्या सगळ्या पाठवल्या. मराठ्यांनी खूप चांगली गोष्टी पण केल्यात, त्या कधी कोणी दाखवल्या नाही. आत्तापर्यंत जर का मरीन ड्राईव्हला जर का आमचे मराठी लोक बसले तर तुम्ही गर्दी करता, इथे येता, त्यांना त्याचा त्रास होतोय. पण आत्तापर्यंत त्याच मरीन ड्राईव्हवर जेव्हा अश्लील चाळे करून कपल्स लोक अश्लील चाळे करतात तेव्हा कोणता कॅमेरामॅन आलेला नाही, कोणती मीडिया आलेली नाही, दाखवलं नाही. ते कसं काय चालतं? आणि आज मराठ्याला तुम्हाला हा प्रॉब्लेम होतो. हा महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र हा राजमाता जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा